मराठी कथा मी आणि तो. जुना मित्र मैत्रीण आराध्य रोग मदत शेवट त्याला भेटण्याच्या ओढीने मी ठरवलेल्या वेळेप्रमाणे थोडी आधीच येऊन कॉफी शॉपच्या समोरच्या झाडाखाली थांबले होते. तसाच असेल का तो शाळेतल्यासारखा? किती वर्षांनी भेटतोय आम्ही आज. शाळेत उलटपणे पाहिलेले स्वप्न आज परत सत्यामध्ये रूपांतरित होतील असं वाटतंय. अजूनही मात्र त्यांचा भावखाण्याचा स्वभाव काही बदललाच नाही. इतके दिवस भेटूया म्हणून मीच त्याला मागे लागले होते. शाळेत असताना माझं त्यांच्यावर प्रेम होतं आणि त्यांचंही होतंच माझ्यावर. मला जाणवलंच ते त्यांच्या नजरेतून. तेव्हा सगळं बोलायचं राहून गेलं. मात्र आता मी व्यक्त होणार. मी ठरवूनच आले होते की हा सगळा विचार मनात चालू असताना माझ्यासमोर एक कार येऊन थांबली होती. मला कळालंच नाही की हॅलो मिनल. काच उघडून आतल्या व्यक्तीने मला हाक मारली आणि मी त्या व्यक्तीकडे बघून क्षणभर अचंबितच झाले. ती व्यक्ती म्हणजे तोच होता. चेहरा केवढा बदललाय याचा. डोक्यावरचे केस तिशीतच पांढरे आणि विरळ झालेत. काय हे? अरे तू क्षणभर तर मी तुला ओळखलंच नाही. मला माहीत आहे तू कशी ओळखणार. किती बदललास तू. इतका बारीक कसा झाला आहेस तू. आणि आधीसारखा हँडसम नाही राहिलास. त्याला माझ्या मनातलं सगळं कळत होतं. त्यांच्या या वाक्यावर मी मंद हसले आणि त्यांच्याशी जशी आकृती मी मनात रेखाटली होती तसा तो अजिबात राहिला नव्हता. त्यांच्या फेसबुकवरच्या फोटोतही तो किती स्मार्ट दिसतो हा. जुना फोटो असणार. शाळेनंतर इतक्या वर्षांनी मी फेसबुकवरूनच तर त्याला शोधलं आणि भेटण्याचा हट्टही केला. आता त्याला असं पाहून माझा निरागस चेहरा झाला होता. पण काही क्षणच नंतर माझ्या मनातलं त्याला आता आहे तसा स्वीकारायचं हे माझ्या बुद्धीला कळालं नाही. यालाच तर प्रेम म्हणतात. जायचं का कॉफी शॉपीमध्ये? तो मी भानावर आले. स्मित हास्य करत हो म्हणाला. काय रे या वयात केस पांढरे झाले आहेत. चेहऱ्यावर थरकल्यासारखे भाव आहेत. हा काय ऑफिसमधल्या कामाच्या ताणाचा परिणाम आहे का? कॉफीचा घोट घेत मी त्याला विचारले. कामाचा स्ट्रेस आयुष्यात इतकाच नसतं ग. त्यांच्या या बोलण्याबरोबर त्यांचा चेहराही गंभीर झाला. प्रेमभंग ही भानगड आहे की काय मनाशीच विचार केला. मग हा सगळा कशाचा परिणाम आहे ते सांग. मी जाऊ दे मला सांगू. तू कशी आहेस? सगळं चाललंय चांगलं. मी मस्त आहे रे. औपचारिकपणे मी बोलून गेले. आता मला अजून वेळ घालवायचा नव्हता. मनातलं सगळं त्यांच्यासमोर मांडायचं होतं. हो सगळंच. मी मनात सगळी तयारी करून दोन क्षण त्यांच्याकडे बघितलं आणि म्हणाले, मला अजूनही तू आवडतोस. शाळेतलं प्रेम तसंच राहून गेलं. चल आता नव्याने आयुष्य सुरू करू. म्हणून प्रत्यक्षात इतक्या वर्षांनी आपण भेटलो आहोत. तर मी डायरेक्ट असं विचारलं. असं वाटेल तुला पण आपल्या एकमेकांच्या स्वभावाची ओळख आहे. आपण लग्नाचा विचार करूया. माझ्या या अनेक अपेक्षित बोलण्याचे तिथलं वातावरणच बदललं. दोघेही काही वेळ स्तब्ध झाले. डायरेक्ट क्लीन बोल्ड केलं. काय ग तुला कोणी मिळालं नाही वाटतं इतक्या वर्षात. म्हणून आता परत माझी आठवण आली. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर अजूनही आधीसारखाच शाबूत होता. मिळाले ना पण कुठलंच टिकलं नाही. मधल्या काळात काही वाईट अनुभव आले. मी म्हणून पुन्हा मीच आठवलो. शेवटचा पर्याय. तो हसला. खरं सांग तुलाही मी आवडत होतो ना शाळेत खूप. मी आवडत होतीसच. कदाचित अजूनही आवडतेस पण तसा काही विचार नाही केला यावर करायचाही नाही. तो आता कुणी मिळालं का? श्वास रोखून मी विचारलं. तसं काही नाही पण आता कसलाच विचार करायचा वेळ नाही माझ्याकडे. तो पुन्हा सिरियस दिसत होता. मला कोणाचंही नुकसान करायचं नाही. तो पुढे म्हणाला. म्हणजे असं कोड्यामध्ये बोलू नको बाबा. मी सशक्त माणूस नाही. माझ्या दोन्ही किडन्या जवळपास फेल झाल्या आहेत. आठवड्यातून 2 वेळा डायलिसिस असते. शरीरातून थकून जातो. 2 वर्ष होत आली आता हाच दिनक्रम चालू आहे. हा त्रास लपून मला कोणाशीही लग्न करायचं नाही. माझ्याबरोबर अजून एकाला या खाईत लोटायचं नाही. तो बोलून गेला आणि माझे कानच बधीर झाले. मी त्यांच्याकडे बघत राहिले. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि चेहऱ्याने थकलेला दिसत असलेला तो मनाने आनंदी होता. विचारांनी समृद्ध भासत होता. त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीच्या गळालेल्या आणि
पिकलेल्या केसांचं गूढ मला उकललेलं. त्यांच्या भेटण्यापूर्वी किती स्वप्न रंगवली होती मी आणि त्याने. आता भेटल्यानंतर त्यानं सांगितलं सत्यच भयान स्वप्नप्रत वाटत होतं. कसं झालं हे? आणि डायलिसिस कधीपर्यंत? मी भानावर येऊन विचारलं. किडनी फेल होण्याची तशी बरीच कारणं आहेत. डायबिटीज, हाय BP, ॲटोबायोलॉजींचे जादा डोस वगैरे. पण माझी किडनी फेल होण्याचं नेमकं कारण अजून कळालं नाही. हे डायलिसिस आयुष्यभरात? आता तो सहजपणे म्हणाला. आयुष्यभरासाठी? मग यावर दुसरा उपाय? मी किडनी ट्रान्सप्लांटेशन हा डायलिसिस थांबवण्याचा उपाय. पण इट ॲट आउट ॲप्लिकेशन ॲड इश्यूज. तरी ट्रान्सप्लांटेशनबद्दलचा विचार चालू आहे. तो माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू होते. नजर त्यांच्याकडे स्थिरावली होती. मन सुन्न झाले होते. त्याला हे सर्व जाणवलं. अगं वेडा आहेस का? काही काळजी करू नकोस. काही होणार नाही. सगळं ठीक होईल. तोच मला धीर देत होता. तुझे आई बाबा कसे आहेत? मी काळजी करताना माझी. पण स्वीकारलंय त्यांनी सगळं. तुला स्वतःला एकटं समजू नकोस. मी कायम तुझ्यासोबत असेन. मी तुझ्या डोळ्यातील अश्रूंनी ते सगळं सांगितलं. आता शब्दांनी वेगळं सांगायची गरज नाही. चल निघूया आपण आता. हे त्याला भेटायला जाताना मनातल्या मखमकल्या कप्प्यातील प्रस्तावना मांडायचा विचार करणारी मी त्यांच्या समोर तो विचार मांडूनही नियतीच्या विपरीत खेळाची एक शिकार बनून परतले. आणि तो माझ्याशी एकटाच संघर्ष करत होता. तरी त्यांची काही तक्रार नव्हती. दुःख ही आयुष्याचाच एक भाग आहे असं म्हणायचा. या दुःखांची कसली परिभाषा करावी? आम्ही दर 15 दिवसातून एकदा तरी ठरवून भेटायला लागलो होतो. कधी सिनेमाला जायचो, कधी कॉफी शॉपमध्ये भेटायचो, कधी कधी भेटून फक्त गप्पा मारायचो. त्या सामाजिक कार्यकर्ताही सहभागी असायचा. एक NGO तर्फे तो गरीब मागासलेल्या मुलांना शिकवायला जायचा. मला भेटण्यावर त्यांच्यावर इतकं भरून वाटायचं की मी त्यांच्या आजाराबद्दल विसरून जायचे. त्यांच्या बोलण्यांचे भारावून जायचे. कधी कधी मात्र तो महिनाभर भेटायचा नाही. अशक्त वाटायचं. त्यांच्या डायलिसिसनंतर खूप थकून जायचा. त्यांच्या फोनवरचा बोलण्यावरून तो जाणवायचं. मग मी त्यांच्या घरी कधी जाऊ लागते. त्यावर त्यांच्या आईवडिलांशी माझी ओळख झाली. त्यांच्या तब्येतीतील चढ उतार होत राहिले. मी भेटायला गेल्यावर कधी तो उन्मळून पडलेला असायचा. त्यावेळी फारसं बोलायचं नाही. त्याला शारीरिक त्रास कमी होत असला तरी मात्र खूप गप्पा मारायचा, भरभरून बोलायचा. नोकरीवर सारखा रजा पडत असल्यामुळे त्याला नोकरीही सोडावी लागली होती. त्यांचे आईवडीलही त्यांच्या आजारामुळे त्रस्त असायचे. तो यातून लवकरच बरा व्हावा एवढंच स्वप्न त्यांच्या डोळ्यांमध्ये मला दिसत होतं. या सगळ्यात मी स्वतः त्यांच्या गुंतत गेले. अगदी मनाने. माझं मलाच कळालं नाही. नंतर मी मनाशी ठाम विचार केला की काही झालं तरी मी एकटं पडू द्यायचं नाही. त्यांची सोबत करायची, त्यांच्याशी लग्न करायचं. मी त्यांच्याशी लग्न केलं म्हणून माझं नुकसान होईल हे ठरवणारा तो कोण? मी त्याला पूर्ण बरी करेन. एके दिवशी त्यांच्या आईवडिलांच्या संमतीने त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील होत होती. ट्रान्सप्लांटनंतर त्यांचं डायलिसिस बंद होणार याची मलाही माहिती होती. म्हणून या निर्णयाने मी खुश होतो आणि आता लवकरच डायलिसिसमधून सुटणार होतो कायमचा. तो डायलिसिसमधून कायमचा सुटला. पण ऑपरेशन होण्याआधी नियतीनं आपला खेळ मांडला होता. त्यांच्या घरी जाण्याचं माझं धाडस होत नव्हतं. पण त्यांच्या आईवडिलांचा निराधार चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला आणि मी त्यांच्या घरी गेले. त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर मला काहीच दिसत नव्हतं. दुःख, वेदना, त्रास काहीच नाही. म्हणूनच ते चेहरे मला आज जास्त वेदनादायी वाटत होते. ते भान दुःखाच्याही पलीकडचे खोलवर होते. असा कसा अचानक निघून गेला? त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती. परवाच बोललो होतो आम्ही. आत्ता तर किडनी ट्रान्सप्लांटही करणार होतो. त्यांच्या वडिलांनी विचारताना मला अश्रू अनावर झाले. परमेश्वराच्या इच्छेपुढे कोणाचे काय चालणार? ते एवढेच बोलले. यात त्यांच्या कितीतरी भावना एकवटल्या होत्या. थोड्या वेळाने शेजारीच असलेल्या त्यांच्या खोलीत मी गेले. सगळं सुनसून वाटत होतं. त्यांचा रिकामा पलंग, त्यांची औषधे, त्यांची पुस्तकं, सगळं.
मी माझ्या आस्वाद समावून घेतलं. जगणाऱ्यांनी एक दिवस मरायचं आहे हे लक्षात ठेवलं की सगळं सोपं होतं. अचानक मला त्यांना परवा म्हटलं की हे वाक्य आठवलं. म्हणून त्याला त्याच्या आपल्या मृत्यूची चाहूल आधीच लागली होती की काय असावी, कारण त्याने आपले मरणोत्तर डोळे दान करण्याबद्दलही सांगितले होते. त्याचप्रमाणे त्यांचे डोळेही दान करण्यात आले. बाकी अवयव चांगले असते तर त्याने तेही दान करण्यास सांगितले असते. त्यांचा जन्मच इतरांसाठी होता. जेवढं जगला भरपूर जगला. शाळेत प्रत्येक संकटांना हसत हसत सामोरे जायला तो आजही तौलवय्य ठरला होता. मृत्यूशी तो लढलाच, पण मृत्यू जवळ आल्यावर त्यालाही लढवण्याप्रमाणे स्वीकारले होते. तो म्हणाला, प्रत्येक क्षण भरभरून जगलं की मृत्यू कधी ओढावला तरी त्यांची खंत वाटत नाही. त्यांच्या प्रेमानं मला शिकवलेलं जगणं मला आठवत होतं. मग आज मी का त्यांच्या आठवणीत रडत बसू? त्याला ते आवडणार नाही. तो स्वतः आनंदी असेल जिथे आहे तिथे. मग मीही प्रत्येक आठवण मनामध्ये साठवत त्यांच्या खोलीतून बाहेर पडली आणि प्रत्येक आठवण मला समृद्ध करत होती. आणि अशाच प्रकारे आजची आपली ही कथा इथे समाप्त होते. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन प्रेमकथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.